पुष्पे, हे पुष्पे, अगं गाण्याची हळद कुठे आहे ग? जीजे अगं ठेवली व्यवस्थित, कशाला गडबड करते ग? अरे तसं नाही समाधान, जे काही नियमाप्रमाणे आहे ना ते आता समज करून घ्यायचंय. कसं आहे ना, आपल्या घरातले शेवटचं लग्न आहे. आता कवा पुढे आजाला पोरोबाळ व्हायची तवाच, आणि ते बघायला मी असीन नसीन काय माहित. जीजे चांगल्या टायमाला काय बी कसं बोलतीस ग? बरं, आणि हे बघ, आपली हळद खेळून झाली की लगेच उष्टी हळद पोरगीकडे पाठवा. पोरीकडे हळद पाठवलीच का नाही तर ती लवकर हळद खेळतील ना. आपण इथं उशीर केला तर तिकडे बी उशीर व्हायचा. तेव्हा म्हणते पटापटा आवरा. अगं होय करतो म्हणलं की तुला. आजा आलाच बायडीकडे जाऊन. काय म्हणली बायडी, कधी येणार आहे? अगं काकाची तब्येत बरी नाही ना, त्यामुळे लग्नात अक्षता टाकायला का होईना येणार म्हणली. तेवढं तरी कशाला तिचं म्हणावं. हाय का आता त्यांच्या सासऱ्यांची तब्येत बरी नाही, त्याने तरी काय करावं? नाहीतर महिनाभर राहिले असते की. समाधान, हा, जेडी काय म्हणली, ती कधी येणार आहे? ती बी लग्नालाच येते म्हणली. काय बाई करायचं, घरच्या पुरी आहेत त्या, पण एक पण टायमाला नाही. जाऊ देत. आजा तो आता लक्षात ठेव, एकदा का अंगाला हळद लागली की लग्न होस्तोवर घराच्या बाहेर पडायचं नसतं. काय? अगो बाई, उद्यापासून ह्यांना घराबाहेर बी पडता येणार नाही. म्हणजे जर घर नावावर करून घ्यायचं असलं तर आजच दिसय, काय बी करून आजच अजिंक्यसोबत बाहेर गेलं पाहिजे. अजिंक्य, माझं जरा वाईला काम आहे, आपण जाऊन यायचं का? अगं त्याला कुठे घेऊन चाललीस? तुझं काय काम असलं तर आपण जाऊन येऊ. तुम्ही कशाला? नाही म्हणजे तुम्हाला काम माहित नाही तर. मग असं कर, इक्याला नाही तर राहुल्याला घेऊन जा बरोबर. नाही नग, आता लोकांच्या पोरांना कशी कामं सांगायची? आता इतर वेळी तर त्यांना भराभरा कामं सांगत असतीस की, आत्ताच बरा पुळका येतोय तुला. नग, अजिंक्यनाच नेते मी. हे बाया, त्या पोराला कशाला उगाच इकडे तिकडे नाचवत्यास? गप आणि घरात बसू दे की. आणि बरं काय जा, तुझं काय ते रनिंग फनिंग आहे की नाही ते आता बंद. घराच्या बाहेर पडायचं नाही. काय? जर बाहेर पडायचं नसेल तर लग्नापर्यंत शितलीची आणि माझी भेटच नाही होणार. नाही, काय बी करून आज तिला भेटलंच पाहिजे. अय, आ? काय म्हणते मी? वय पुष्पे, हा? ग्लास ठेवाय तिकडे कुठे चाललीस? हा, समाधान, हा. सामान घेतलंस का नीट सगळं? घेतलंय की समद. हा. शितले, आज हळद आहे. माहितीये की, पण लई उशीर करू नकस, लवकर आवर. एकतर आधीच 2-4 दिवस झाले घरी सगळे दमलेत. हळदीचा कार्यक्रम लवकर उरकायचा असे म्हणत होते. वय, पण तुला माहितीये का, हळद लागल्यावर घराच्या बाहेर पडायचं नसतं. म्हणजे लग्नापर्यंत आपण भेटू शकत नाही. मग आता एक काम कर, लगेच महादेवच्या मंदिरात भेटाले. अरे पण आता कशी येऊ? घरी सगळी जण आहेत ना. अगं सांग की काय बी कारण. आता कसं बाहेर पडायचं ते मीच सांगायचं का? बर, ठीक आहे. हे जरा आवरते आणि येते. हा ये. जीजे, आता उद्यापासून बाहेर जायचं नाही ना, तर रावल्याकडनं जाऊन येतो आता. अजिबात बाहेर जायचं नाही. ती देवाचं टाक घरात आणले, ती जाऊन बघ जा. समजी काम काय मामाच बघायची वे. जा, त्याला मदत कर जा. अगं आता जा म्हणते ना. जा जा जा, बघ जा ते. काय ग, कुठं चाललीस? हे आपलं हितच. हे आपलं इथंच म्हणजे? यास्मिनकडं माझं काम आहे. म्हणजे खाली? यास्मिन तर खाली आहे सुमन बरोबर. हा हा,
यास्मिन खाली आहे पण चाची तर घरी आहे ना. मग ते चाचीकडे काम आहे, एक निरोप द्यायचंय. काय गरज नाही, मला सांग, मी सांगते. अगं असं काय करतेस, मला भेटायचंय. कुणाला? अजिंक्यला? हा नाही, त्याला कशाला भेटायचं? नाही ना, मग बस घरात. आणि त्याला भेटायचं असेल तर 2 दिवसांनी लग्न होणार आहे की आयुष्यभर एकत्र असणार आहे की तुम्ही? अगं काकी, खरंच आजाला नाही भेटायला चालले, चाचीकडेच काम आहे. हे आमचं सगळं करून झाले बरं का, आणि मला तर अजिबात गंडवायचं नाही. जा बस तिकडे. आता आजा तिकडे वाट बघत बसेल, कसं जाऊ ते बी कळना. लवकरात लवकर अजिंक्यना घेऊन जाऊन घर नावावर करून घ्यायला पाहिजे. ती शितली ह्या घरात आली की सुट्टी संपेपर्यंत ही तिच्या सोबत राहणार. एकदा का ह्यांना हाताशी घेतलं की काम झालंच माझं. मामी पण नेमकी इथंच बसल्यात. कसं बाहेर जायचं, काय करू? काय वा अजिंक्य, शीतलला भेटायला जीव उतावळा झालाय वाटतं. नाही. माहितीये मला, आज हळद आहे ना. मग तुम्हाला असं वाटत असेल बाकीच्यांच्या लग्नात कशी हळद एकत्र होती तशीच आपल्यात बी व्हायला पाहिजे ना. नाही, असं काय नाही. तसं काही नाही वे, तुम्ही म्हणला असता तर एकत्र केली असती की आपण. पण आता तुम्ही म्हणताय तर मग राहू द्या. नाही नाही, म्हणजे वय म्हणजे नाही. काय भय नाही, भय नाही. हा, तुम्ही मोठे लोक जर म्हणत असले एकत्र करायचं तर करूया. आता कसं मला तुमच्या मनातलं समज कळतं. तुम्ही जरी मला आई मानत नसला ना तरी लेकरावणीच मी तुमच्यावर माया करते. आणि लेकराच्या मनात काय चाललंय ना ती बराबर आईला कळतं. हे बघा, तुमची हळद मी एकत्र करून आणली, पण त्याच्या बदल्यात काय? तुम्हाला माझ्यासोबत वाईला. पुष्पे, हा, काय कुसूर पुसूर लावली का? काही नाही, ती एकच गावात लगीन आहे ना, तेव्हा म्हणलं हळद एकत्रच करूया. कशाला एकत्र करायचे? काल आपण मेहंदीच्या कार्यक्रमाला जाऊन आलो ना, मग सारखं सारखं काय एकत्र? सगळा लोड त्यांच्यावर नको टाकायला. आता लोड काय आहे त्यात? सामूहिक सोहळ्यात लगीन करणार आहे तेव्हा हळद खेळता येणार नाही, आणि आपल्यातली हळद लागल्याशिवाय तिकडे हळद लागत नाही. मग हे उपद्व्याप करण्यापेक्षा दोन्ही घरची हळद एकत्रच करता येईल ना. होय का नाही अजिंक्य? वय. आणि शेखरेवी म्हणत होता की दोन्ही घरची कामं त्याच्याकडेच आहेत, मग लई धावपळ होते म्हणून. मग मी त्याला म्हणलं, हे बघ बाबा शेखऱ्या, आमचं काही वेगळं शूटिंग करू नको. तुला जी काही शूटिंग करायचं आहे ना त्यांचं कर, आणि त्याचीच एक कापी आम्हाला दे. उगाच कशाला खर्चात पडा. म्हणून म्हणलं एकत्रच हळद करूया. अगं तू मस्त म्हणशील, पण त्यांना पटायला नको का?